सियावर रामचंद्र की जय. रामचंद्राच्या दरबारात आलेल्या ऋषींनी रामचंद्रांना इंद्रजिताच्या वधाबद्दल विशेष अभिनंदन केलंय आणि त्याचा आनंद झाल्याचं सांगितलंय. रामचंद्रांनाही आश्चर्य वाटलंय की इंद्रजिताच्या वधाचा एवढं कौतुक का असावं. ते म्हणाले, रामचंद्रा, त्यासाठी तुला इंद्रजिताच्या जन्माची, रावणाच्या जन्माची, रावणाच्या कुळाची माहिती करून घ्यावी लागेल आणि त्यासाठी रावण नेमका कोणत्या कुळात जन्माला आला ते जाणून घ्यावं लागेल. आता आपल्याला साधारणतः कथा अशी माहीत आहे की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलत्स्य, महर्षी पुलत्स्यांचा पुत्र महर्षी विश्रवा, महर्षी विश्रवांच्या केकसी नावाच्या राक्षस पत्नीचा मुलगा रावण, तिला रावण, कुंभकर्ण, कन्या शूर्पणखा आणि विभीषण अशी 4 पुत्र झाली. ही इतकी कथा आपल्याला माहीत आहे. पण उत्तर रामायणामध्ये ऋषी जेव्हा रामचंद्रांना या पुलत्स्यांच्या कुळाची अधिक माहिती देऊ लागतात तेव्हा ती फार रंजक असते. ते म्हणाले, ब्रह्मदेवानी, सत्ययुगातली ही घटना आहे. सत्ययुगाच्या प्रारंभाला ब्रह्मदेवाचे एक पुत्र ब्रह्मदेवानी निर्माण केले, ज्यांचं नाव पुलत्स्य. अनेक ऋषी जे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, ज्याची निर्मितीच ब्रह्मदेवाने केलेली आहे, त्यापैकीचे एक पुलत्स्य. हे पुलत्स्य मुनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करायचे आणि जिथे शांत निवांतपणा मिळेल तिथे ते जास्त काळ, दीर्घकाळ तपश्चर्या करत असायचे. एका उपवनामध्ये महर्षी पुलत्स्य, सुंदरसं उपवन, तिथे तलाव, सुंदर सुंदर फुलं, छान वातावरण, काही धबधबे, या सगळ्या वातावरणात महर्षी पुलत्स्यांची तपश्चर्या सुरू होती. महर्षी पुलत्स्यांची तपश्चर्या सुरू असताना त्या उपवनामध्ये त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येऊ लागला, विघ्न येऊ लागलं. आता हे विघ्न काय होतं? उपवन सुंदर असल्यामुळं, उद्यान सुंदर असल्यामुळं त्या उद्यानाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक तिथे यायचे. खास करून त्या परिसरातल्या तरुणी मुली तिथे मोठ्या प्रमाणावर असायच्या. मग तलावामध्ये स्नान करा, हसत खेळत, हास्य विनोद करत, मैत्रिणींसोबत गप्पा मारत फिरा, फुलपाखरांच्या मागे फिरा, फुलं तोडा, अशी सगळी कामं त्या मुली येऊन तिथे करू लागल्या, त्या तरुणी येऊन तिथे करू लागल्या. बर, हे रोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, निवांत वेळी पुलत्स्यांची तपश्चर्या सुरू झाली की हे रोज घडू लागलं. आता रोज या मुलींच्या कलकलाटामुळे पुलत्स्यांना आपल्या समाधीमध्ये, तपश्चर्येमध्ये भंग झाल्याची जाणीव होऊ लागली. एके दिवशी पुलत्स्य चिडले. ते म्हणाले, अरे, मी तपश्चर्येसाठी या उपवनामध्ये आलोय. ब्रह्मदेवानी माझ्या शांत तपश्चर्येसाठी हे उपवन निर्माण केलेलं आहे आणि इथे या मुलींचा सारखा त्रास होतोय मला. मग त्यांनी तिथे येणाऱ्या मुलींना एक शाप दिला. शाप अर्थात मुलींनी घाबरावं म्हणून दिला. शाप काय होता? माझी तपश्चर्या सुरू असताना ज्या मुली इथे येऊन गोंधळ करतील आणि त्यांच्या गोंधळामुळे माझे डोळे उघडतील, म्हणजे माझी तपश्चर्या भंग पावेल, आणि माझे डोळे उघडल्यावर ज्या मुलीवर माझी दृष्टी पडेल ती तात्काळ गर्भवती होईल, तात्काळ तिच्यात गर्भ जाईल. आता हे अवघड होतं. ज्या ज्या मुलींनी हा शाप ऐकलेला होता त्या मुलींनी त्या उपवनाकडे जाणंच टाळलं, जातच नव्हत्या. कशाला? रिकामं संकट कोण आपल्या अंगावर घ्यायला आहे? ते म्हणाले, तिथे मुली जाईनाशा झाल्या. पण या उपवनामध्ये एक राजर्षी होते, तृणबिंदू नावाचे. या तृणबिंदू नावाच्या राजर्षींची कन्या, तिला या शापाबद्दल काहीच माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. ती बिचारी आपल्या सखींना शोधण्यासाठी, नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणी उपवनामध्ये आलेल्या असतील म्हणून ती शोधण्यासाठी आली. आपल्या सखींना हाक मारत 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 ती जिथे महर्षी पुलत्स्य बसलेले होते त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. अत्यंत तेजपुंज महर्षी पुलत्स्य
आपल्या साधनेमध्ये मग्न होते. मंत्रांचा उच्चार सुरू होता आणि हा उच्चार ऐकत ती तिथे बसली. त्यांची तपश्चर्या सुरू असताना ती तिथे बसली आणि तपश्चर्येतून ते साधना संपल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. समोर ही तृणबिंदूंची कन्या. आता शाप तर देऊन ठेवलेला होता, दृष्टी पडलेली होती. ज्या क्षणी महर्षी पुलत्स्यांची दृष्टी या तृणबिंदूंच्या कन्येवरती पडली, त्या क्षणी ती रंगानं पंडू झाली आणि तिच्यात गर्भधारणा झाली. आपल्या रंगात, शरीरात तो झालेला बदल बघून ती कन्या घाबरली आणि सरळ आपल्या पित्याकडे तृणबिंदूंच्याकडे गेली. तृणबिंदूंना ती म्हणाली की असं असं झालं, मी गेले होते, मला माहीत नव्हतं. तृणबिंदूंनी आपल्या साधनेनी काय झालं असावं याचा अंदाज घेतला आणि हे सगळं जे घडलंय ते पुलत्स्यांच्या शापामुळं घडलंय याची जाणीव त्यांना झाली. बरं, आता पुलत्स्यांच्या शापामुळं गर्भवती राहिलेली कन्या, तिला सोबत घ्यावं आणि ती पुलत्स्यांनाच अर्पण करावी या हेतूने तृणबिंदू तिला घेऊन निघाले. ते महर्षी पुलत्स्यांना म्हणाले की महर्षी, आपण दिलेला शाप माझ्या कन्येला लागलेला आहे, ती गर्भवती झालेली आहे. आता माझी विनंती आपल्याला अशी आहे की आपण या कन्येचा स्वीकार करावा, नाहीतरी आपल्या तपसाधनेमध्ये असताना आपली सेवा करण्यासाठी कोणीतरी हवं आहे, तर ही माझी कन्या आपण स्वीकृत करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुलत्स्यांनी स्मित करत त्या कन्येकडे बघितलं, म्हणाले, तुला सांगू, तुझा व्यत्यय झाला म्हणून तुला शाप लागला नाहीये. खरं तर तू ज्या भक्तिभावनेने माझे मंत्रोच्चारण ऐकत होतीस ते ऐकणंच मुळात खूप छान होतं. तुझं श्रवण मला आवडलं. त्यामुळं तुला मी एक आशीर्वाद देतो, तू इथे राहा. तुझ्या पोटी तुझ्या श्रवणाने एक उत्तम प्रचंड विद्वान असा पुत्र जन्माला येईल आणि त्या पुत्राला माझा पुत्र म्हणून ओळखलं जाईल. त्याचं नाव सुद्धा मी आत्ता ठेवतो, तो असेल विश्रवा. तो प्रचंड ज्ञानी असेल. यथावकाश काळ जातो आणि या श्रवण भक्तीतून निर्माण झालेला पुत्र महर्षी विश्रवा म्हणून जन्माला येतो. विश्रवा जन्मापासूनच प्रचंड ज्ञानी. पुलत्स्यांचा हा पुत्र वाढू लागतो आणि वाढता वाढता एक वेळ अशी येते की तो उपवर होतो, लग्नायोग्य होतो. म्हणून महर्षी भारद्वाजांची कन्या ही विश्रवासोबत लग्न करते. कथा जरा वेगवान पुढे नेतोय, कारण आपल्याला या कथेतल्या मूळ भागापर्यंत पोहोचायचं आहे. भारद्वाजांची कन्या या विश्रवाची पत्नी होते आणि या दोघांच्या पासून जे अपत्य जन्माला येतं त्याचं नावही पुलत्स्य ठेवतात. त्याचं नाव वैश्रवण. आता जरा थोडंसं वैश्रवण हे नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला मंत्रपुष्पांजली आठवली का? त्या मंत्रपुष्पांजलीत वैश्रवण हे नाव आहे बघा. आणि हे वैश्रवण नाव कुणाचं आहे ते तुम्हाला पुढे कळेल. पुलत्स्यांचा हा वैश्रवण नावाचा पुत्र वाढू लागतो, मोठा होऊ लागतो आणि तोही असाच देवभक्त, ईश्वरावर श्रद्धा असलेला. म्हणजे आज वैश्रवणाची कथा सांगूनच थांबणार आहे, त्यामुळे चिंता करू नका की लवकर आटपेल. हा वैश्रवण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागतो. कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करतो. ब्रह्मदेव आपल्या मानसपुत्राच्या नातवाला भेटतात आणि विचारतात, वैश्रवणा, काय हवंय तुला माझ्याकडून? तो म्हणतो, ब्रह्मदेवा, मला देवतांची सेवा करायची आहे, मला लोकपाल करा. ब्रह्मदेव प्रसन्न होतात. ते म्हणतात, अरे काय वेळेवर मागितलंय ना,
याआधी 3 लोकपालांची निर्मिती करून मी आता 4थ्या लोकपालाच्या निर्मितीकडे वळलो होतो. आता लोकपाल कोण आणि 3 कोणते हे जरा जास्त समजून घेणं आवश्यक आहे. 4थ्या लोकपालाच्या निर्मितीकडे मी वळत होतो आणि त्याच वेळी तू मला हे वरदान मागितलेलं आहे. मी तुला लोकपाल करायला तयार आहे. हे 3 लोकपाल कोणते? 4था लोकपाल म्हणून वैश्रवणाची नियुक्ती कशी होते? ते झाल्यावर त्याला कुठे पाठवलं जातं? या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.